स्वतःसाठी न जगता सतत समोरच्यासाठी जगण्यामध्ये आपल्याला कळतही नाही आपण कधी मोठे झालो, आपल्याच मनामध्ये आणि वयाने सुद्धा. मस्त प्रत्येक दिवस असा सण असायला पाहिजे. त्याच्यासाठी वेगळी काहीतरी आपल्या राखी बांधायला बहिणीला तसं नाही. ती रस्त्यावर असताना तिची अब्रूला कोणी हात घालत असेल तर त्यावेळी त्याला कंठस्नान घालणं ही राखी बांधणं आहे. तिथे तिथे तुमच्यातला पुरुष दिसला पाहिजे. बरं, माझ्या काही या मुलीसुद्धा काही याच्या विकलांग नाही आहेत, त्यासुद्धा भिडतील. पण मला असं वाटतं की ही पहिली जबाबदारी आपली मुलांची आहे. माझं वय अजून 16चं आहे आणि माझं तेवढंच ठेवणार मी मरेपर्यंत, आणि तसंच ठेवायचं. वय होतच नाही, वय इथे होतं फक्त विवंचना. फक्त माझी मुलं, मी नेहमीच म्हणतो आपण कशा कबरी बांधलेल्या आहेत 4 भिंती स्वतःभोवती. स्क्वेअर फीट फक्त कबरीचे वेगळे आहेत, कोणाचे हजारांमध्ये आहेत, काही शेनमध्ये आहेत. पद्धती नावाची जी गोष्ट होती, मुलं कशी छान एकमेकांना वाढायची, कधी काय कोण किती लहान मोठं, एक ह्याच्या कडेवर ना त्याच्या कडेवर, त्याच्या कडेवर ना त्याच्या कडेवर. आता फक्त त्या चौकोनी कुटुंबामध्ये ती 2च मुलं आणि सतत ध्यास मला परदेशी जायचं आहे. अरे तुमच्यावर आमचं एक सरकार म्हणून जाऊ द्या. आता तुम्ही त्या दिवशी आपल्याला काय करतोय, आपल्या देशाला नावं ठेवण्यामध्ये धन्यता मानणारी आपण मंडळी आहोत. काय देश, काय लोक, काय आहेत, गलिच्छ लोक आहेत, काही राजकारणी पण चांगलीही आहेत. स्वातंत्र्य ज्यावेळी मिळाल्यानंतर आमच्या मंडळींना माहिती नव्हतं राज्यकारभार कसा चालवायचा. इथपर्यंत आणलं की आमचं भारत. काय वाईट केलं? काँग्रेसनी काहीच केलं नाही असं नाही म्हणून चालणार. आम्ही फक्त तोपर्यंत स्वातंत्र्यवीर होतो, तोपर्यंत आम्ही स्वातंत्र्य लढ्यातली मंडळी होतो. त्याच्यानंतर काही माहीत नसताना इथपर्यंत भारत आणायचा म्हणजे काहीतरी केलं आहे. त्याच्यामध्ये चुकामाका खूप झाल्या असतील, पण तरीसुद्धा आपण कशात धन्यता, आपण त्यात जायचं नाही, आपण त्यात करायचं नाही. आणि माझ्या तोंडात शिव्या येतात खरं, पण काय नावं ठेवण्याच्या पलीकडे आपण काय करतो. मग ते काय करू शकतो ते केलं ना तर आपल्याला सगळ्यांना सोपं जाईल. हे सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत खूपच छान काम करतं आहे. मी BJPचा नाही, मी काँग्रेसचा नाही, मी शिवसेनेत, मी कुठल्याच पक्षाचा नाही. मला जे काही आवडलं तर मी त्यांचं छान म्हणेन, नाही आवडलं तर मी म्हणेन तुम्ही घाण करताय. इतकं साधं असावं, पण तितकं असावं की एका कुठल्या पक्षाची कास कधीही धरू नका. कोणी चांगलं करत असेल त्याला चांगलं म्हणा, वाईट करत असेल तर गचांडी धरा, पण ते करा, कारण हे तुमच्याकडनं अपेक्षित आहे. एक गठ्ठ मतं नाही गेली पाहिजे. तुम्ही विचार करा काय करताय. 5 वर्षात तुम्हाला एक मतदानाचा हक्क मिळतो, त्यावेळी विचार करा कुणाला मत देतोय आपण. केवढी मोठी गोष्ट आहे तुमचं एक मत. म्हणजे सगळं पलटून टाकू शकतो आपण, जे केलं तुम्ही गेल्या निवडणुकीत. स्वतः तुम्ही, आपण नुसती धान्य नाही पेरायची, झाडं नाही लावायची, डोंगराची ते कुठेतरी बीज शोधायला पाहिजे. डोंगर तयार व्हायला पाहिजेत. डोंगर पेरूया आपण मोठमोठे असे छान, आणि जे इथे आहेत फक्त ते निद्रिस्त आहेत. फक्त स्वतःसाठी नका करू तुम्ही. मला आज अगदी यासाठी इथे यायचं होतं. मला एरवी तुमचा कुठला कोर्स आहे काय आहे, आमचं खरे जो आहे विवेक, जो हा माझा मित्र आहे, हा फार मोठा माणूस आहे. विवेक 1 मिनिट उभा राहशील का? हा विवेक, ह्यांचं कॅन्टीन आहे इथे. ॲथॉरिटी आहे माणूस रेल्वेच्या संदर्भातला. माझ्यापेक्षा लहान आहे, त्यामुळे मी अरे तुरे त्याला करतो तुमच्यासमोर. एरवी त्याला मी अरे तुरेच करतो. निळूभाऊ होते ना, त्यांनी एक सुषमा शिरोमणीच्या एका सिनेमामध्ये काम केलं होतं. शाकाल वगैरे असं काहीतरी होतं. तसे मोठमोठे असे काहीतरी मशीन्स केलं होत्या, लाल पिवळे हिरवे दिवे लागत होते. नाही असं करत तिथे गेल्यानंतर त्यांचा असा मोठा कोट बीट आणि काहीतरी वेगळ्याच पद्धतीचे केस वगैरे केलेले. तर चुकून त्यांच्या पॅन्टचं बटन एक कुठलं तरी उघडं होतं. मी म्हटलं निळभाऊ बटन उघडं आहे. त्याला हात लावल्यानंतर कुठला दरवाजा कुठं उघडेल माहिती नाही म्हणून
म्हणून बटणाला हात लावत नाही, कारण ती इतकी बटणं आहेत, कुठला लावलं कुठला दरवाजा उघडेल काय सांगतं. आणि हे निळू भाऊच बोलू जाणे. माझे गॉडफादर बरं का. एका चित्रपटामध्ये त्यांना मुख्य भूमिकेसाठी बोलवलं होतं. त्यांनी दिग्दर्शकाला सांगितलं की मी करेन, पण तू तो पोरगा नवीन आला आहे त्याला बघ, त्याला विचार, तो माझ्यापेक्षा चांगलं करेल. अर्थात त्यांच्यापेक्षा मी चांगलं कधीच करू शकणार नव्हतो, पण ही ताकद लागते समोरच्याला छान म्हणणं. ते आमचे निळूभाऊ, ते आमचे अरुण सर नाईक, या मंडळीने खूप केलं आमच्यासाठी, नवीन पिढीसाठी. कुणी घर देतं का घर असं बोलून घर नाही होत. मला परवा एक छान अतिशय ॲप्रिशिएट कोणीतरी करण्याचा एक सगळ्यात सुंदर आनंद कुठला, तर एक माणसाचा फोन, खूप आयुष्य आहे तुमच्याकडे, नाही तर नुसतंच जगायचं नाही. मला सांग की मुन्नी बदनाम हो गई किंवा अमुक अमुक ही जी गाणी आहेत यांना प्रसिद्धी कोणी मिळवून दिली? आपणच दिली, नाही का? मी असं नाही म्हणत की तुम्ही जनगण मन सारखं म्हणा, ती काही ग्लिसरीन घालावं असं नाही लागलं. पण तिथे करत असताना तुम्ही काही मंडळींनी पाहिलं असेल नटसम्राट, उलटं शूटिंग झालेलं आहे, शेवट पहिल्यांदा केला आहे. आणि कारण ती दाढी मोठी वाढलेली होती आणि ती कापत 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 आणि मग शेवटी सुरुवात ही शेवटी शूट केलेली आहे. तर तोही एक एक्सपेरिमेंट होता. आम्ही एक नाटक करत असताना तन माजोरी, त्याच्यामध्ये आमची प्रमुख भूमिका करणारी नटी होती, तिच्या नवऱ्याचं निधन झालं रात्री, त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी शक्य नव्हता प्रयोग. त्यामुळे आम्ही मेकअप केलेले सगळे पडदा उघडला आणि समोर आलो. स्मिता पाटील त्यावेळी प्रयोगाला आली होती आणि तो तिच्यावर त्यांच्या नाही आहे, स्टेजवर आहे असं समजून मी अभिनय करेन, तिच्याशी जसं बोलायचं, तिला त्रास देणं, अमुक असेल, जे काही असेल. ते म्हणले चालेल. आणि ती मुलगी आहे असं समजून 2.5 तासाचं नाटक केलं आम्ही. आयुष्यामधला तो एक काहीतरी विचित्र प्रसंग होता. स्मिता आतमध्ये येऊन म्हणाले, अरे किती नशीबवान आहेस तू, अशा पद्धतीनं. अगं म्हटलं मलाही माहिती नव्हतं, कदाचित फियास्को झाला असता, फसलं असतं सगळं, पण त्या फसण्याला घाबरायचं नाही. आपण काहीतरी नाही हरू, मग काय होईल, नाहीतर मग ती काल आमची सिंधू खेळलीच नसती. पहिला सेट जिंकून ती हरली, त्याचं कारण ॲग्रेशन कुठेतरी कमी पडलं. ती पलीकडची पोरगी होती ती एवढीशी होती, पण ती असं जी ओरडायची एक पॉईंट घेतल्यानंतर, तिचं ॲग्रेशन इतकं होतं. आणि तेच तिने जिंकल्यानंतर ती ज्या पद्धतीने होती ती, कारण त्यावेळची ती वेळ तुम्ही सोडायची नाही, कारण ती पुन्हा येत नाही. ती वेळ धरायची असते, तर ती वेळ धरा. खड्डे झाले, खड्डे झाले, खड्डे झाले, मी आपलं त्याच्यामध्ये डांबराची खडी घेऊन मी ते बुजवतो. माझा रोजचा हा रस्ता आहे जिमला जाण्याचा. मग तिथे रोज मी जर का एखाद्या दिवशी खड्ड्यात गेली गाडी तर मी उतरणं पडलो तर मग मी माझा तो खड्डा मी बुजवेन. निदान आपण प्रत्येकाने आपल्या रागावरचा बुजवूया ना, नंतर त्यांची गचंडी धरू आपण. पण आता ते होईपर्यंत जे खड्डे आहेत, केवढे मोठे खड्डे आहेत, आपण बुजूया तेवढ्यापुरते, मग नंतर धरू त्यांना. आता चंद्रकांत आपले कोण मंत्री, चंद्रकांत पाटील नाही पाटील, त्यांनी काल सांगितलं की असे कॉन्ट्रॅक्टरच नाहीत चांगले की जे चांगले रस्ते बनवतील. मग कर्नाटकातून बोलवा. मी काल कर्नाटकातून जाऊन आलो. तिथं आपण एक शाळा बांधलेली आहे, तिथे एक मोठा हॉल बांधलेला आहे. का कानडी मंडळी आपली नाही आहेत, तीही आपलीच आहेत. तिथेही गरीब मंडळी आहेत, तिथेही भूक आहे, तिथेही दणी आहे. रस्त्यावर एक खड्डा दिसेल तर हराम. मग चंद्रकांत पाटलांना मी ह्या माध्यमातून सांगतो की तुम्ही कर्नाटकातले कॉन्ट्रॅक्टर घ्या. नाना बोल बोल. एक माईक माईक बघ, ऐकू येत नाही आहे. हां बोल बोल. हां 15 ऑगस्ट होतं ना, त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे असंच सगळ्या मित्रांना फॉरवर्ड केला एक मेसेज व्हॉट्सअपवरती की लेट्स कलेक्ट फ्लॅग विच फॉलन ऑन रोड ग्राउंडवरती. हां, पण मला तशी पुरेपूर साथ, पण तू गोळा केलेस का? माझा स्वतःचा त्याच्यावरती मी ते असं येतो ना की आपण ते फ्लॅग्स विकत घेतो, पण ते आपल्याला नीट सांभाळता येत नाही. आपण ते पाडतो. एवढं बेसिक नॉलेज आपल्या मुलांनाच नाही आहे. तू केलंस ना, पण मला अजून साथ हवी जास्त. नाही तू करत राहा. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मी माझ्या रस्त्यात आलेलं जे आहे ते उचलत राहीन. मागच्याने उचलायचं की नाही त्याचं त्याला ठोर दे, लाज वाटून तरी करतील. अरे आपल्याच फ्लॅग आपल्याला तिथे सिग्नलवर विकावं लागतं, अशी आपली दैन्यावस्था आहे. फ्लॅग विकावा लागतो गरीब मंडळीनं सिग्नलवर, 5 रुपये 10 रुपये 15 रुपये, इतकं स्वस्त झालेलं आहे सगळं. त्यामुळे तुझं तू करत राहा. म्हणून मी तेच नाम हे फक्त आपलं करणार,
फडणवीसांनी काय केलं किंवा बाबांनी काय केलं मागच्या काँग्रेसनी, त्याचं नाही आपण उहापोह करायचं. ज्या दिवशी तुम्ही राजकारणात उतरणार असाल त्या दिवशी मग तुम्ही त्याचा विचार करा. पण आपण जी संस्था किंवा आपला विचार हा आपल्या स्वतः आपण मी माझा आहे तो मी करत राहीन एवढ्यासाठी करावा. काय ग? बघ आता गंमत अशी आहे की शाळा आपण काढतो ना गावागावामध्ये, तिथे विद्यार्थी येत नाहीत. त्या विद्यार्थ्यांना काहीतरी लालूच लागते. त्या विद्यार्थ्यांना आम्ही काय करतो, छोटी मुलं असतात त्यांना मग काय चॉकलेट आहेत का, गोळ्या आहेत का, खाऊ आहे का, ते पहिल्यांदा खाऊसाठीच येतात, बाकी कारणासाठी येत नाहीत. आणि मग ते खाऊ घेऊन त्यांचं ते तृप्त झाल्यानंतर त्यांना मग कधी ब क ड शिकवायला लागतो. तुला खरं सांगतो, एकदा जमलं तर तू हेमलकशाला जाऊन ये. आली आहेस का जाऊन कधी? जाऊन ये तिथे. तुम्हाला खरं सांगतो, ह्या सगळ्या ज्या आहेत ना, प्रकाश आनंदवन किंवा हेमलकसा, आता हेमलकशाला अजून आतमध्ये त्यांनी काढलेली आहे, तर तिथे जाऊन या. म्हणजे तिथे आपल्याला पूर्ण आपल्याला स्वतःला पाणी शुद्ध करण्यासाठी ॲक्वागार्ड जसं लागतं ना, तसं हे ॲक्वागार्ड आहेत आपण आपल्याला शुद्ध करून घेण्यासाठी. तिथे एकदा जाऊन या म्हणजे मला लक्षात येईल. हे असंच होणार. आपण थांबायचं नाही. हे होत नाही होत नाही ते होत नाही. मग एकाकडनं दुसरी. आता प्रकाशच्या वेळी त्यांनी सुरू केलं, त्यांना भाषासुद्धा येत नव्हती. माडिया भाषा हे त्यांनी शिकून मग त्याच्यानंतर कसं कम्युनिकेट केलं असेल. वर्ष गेली, त्यांच्याकडे माणूस येत नव्हता, पेशंट येत नव्हता. साईबाबाकडे जाण्याची गरज नाही, साईबाबा येत. तर मग कास्ट हा विषय काय आहे की असं आपण कॉलेजला गेलो की ह्या कास्टला ही सवलत असणार? हे बघ, आता त्या सामाजिक ज्या काही गोष्टी आहेत त्याच्याबद्दल मी नाही बोलू शकत. मग त्याचा गदारोळ होईल, मग त्याच्यानंतर कॉन्ट्रोवर्सी, संध्याकाळी लगेच चर्चा त्याच्यावर. नाना म्हणलं हे आरक्षण नको, नाना म्हणलं ते आरक्षण नको, नानाला जोडा. नानाला काय अक्कल आहे? तर ते जे काय आहे राजकारणी ह्याच्यावर घटनेमध्ये आहे ते त्यांचं त्यांनी बघावं. मला कधी जर वाटलं तर मला कुठल्याही आरक्षणाची गरज लागली का? मला समजून घ्या, असं मगाशी मी म्हटल्याप्रमाणे माझा अभिनय समजून घ्या. आपण त्याच्या पलीकडे जाण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करा. काल ती मुलगी, आपली एक मुलगी, तुम्हाला माहिती नाही, गॉल्फ नावाचा खेळ का आपल्या भारतामध्ये नाही आहे. आदिती अशोक नावाची मुलगी काल पहिल्या तिनांमध्ये होती. आज काय झालं मला माहिती नाही आहे, पण त्या बाईनं, त्या मुलीनं तो आपला खेळ कुठे पोचून ठेवला, फक्त त्या एक मुलीनं. 19 वर्षाची मुलगी आहे ती. काय आज सगळे सिंधू 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 काय देतो आम्ही त्यांना, खेळाडूंना काय प्रोव्हाइड करतो. 4 दिवसांनी 4 वर्षांनी ऑलिम्पिक आल्यानंतर उगाच आपल्या टी व्ही समोर बसायचं, आमचं तुम्ही एवढं नाव मोठं केलं म्हणायचं कोणी, आणि ज्यांनी नाही मिळवल्यानंतर मग कोणीतरी काहीतरी कॉमेंट करायच्या. तसं नाही चालणार. चीननी 10 वर्ष आपली माणसं पाठवलीच नव्हती आणि त्याच्यानंतर गेले, एक मेडल मिळालं नव्हतं आणि त्याच्यानंतर एकदम 100 मेडल घेतली होती. प्रिपरेशन नावाची काही गोष्ट असते की नाही. असंच नाही पटकन मला होता उगा नाना चल ते नटसम्राट करायचं असं नाही हो. त्याला 8-10 महिने लागले, मला 15 महिने. आणि त्याच्या आधी लागूनही केलं होतं, तेव्हापासून ते कुठेतरी आतमध्ये नाही आपण केलं तर कधी असं होतंच. टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन असं म्हणत असताना ते इथून आलं पाहिजे, इथे रिजलं पाहिजे. ते म्हणजे डोळे मिटले म्हणून काय बोलायचं आहे, पुढचा शब्द काय हा माहिती नाही. ते आपोआप रंध्रातून तुमच्या यायला पाहिजे, नुसत्या कंठातून नाही. आणि ते खरं सांगतो की ते बोलत असताना शॉर्ट झाल्यानंतर नाटक असलं की कसं की प्रत्येक प्रयोगामध्ये आपल्याला वेगळा काहीतरी प्रकार करता येतो. सिनेमात तसं जमत नाही, एकदा केलं की केलं. मग असं बोलू का म्हणजे मी 15 पद्धतीनं तो शॉर्ट दिलेला आहे. टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. जगावं की मरावं. बरं तो माणूस शैक्षणिक पातळी किती आहे त्याची, तो किती शिकलेला आहे, तर त्याच्याप्रमाणे त्याचं सगळ्या आरोह अवरोह असतील ना. एक माणूस एकच ओळ ही वेगवेगळ्या पद्धतीनं बोलेल. प्रत्येक ते तुमच्या संस्कारावर आणि शिक्षणावर अवलंबून आहे तुम्ही कसे बोलता. आणि संस्कार म्हणजे काय सरते शेवटी माझ्या वाट्याला मी शूद्र होतो हा माझा काही गुन्हा होता, मी वैश्य होतो हा काही माझा गुन्हा होता, मी क्षत्रिय होतो हा काही माझा मोठेपणा होता, किंवा मी ब्राह्मण होतो हे काय माझं दैव होतं. आलो बाबा ज्या ज्या ह्याच्यात आलो इमानानं. त्या एरवी आपण तसेच सगळ्याच वर्णामधून जातच असतो एका आयुष्यामध्ये. कधी आपण ब्राह्मण असतो, कधी वैश्य असतो, कधी क्षुद्र असतो, कधी क्षत्रिय असतो. त्या त्यावेळी तुमच्या ह्याच्यामधून